नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. फेब्रुवारी 2025 करंट अफेअर आपण पाहत होतो. पहिल्या पार्टमध्ये राजकीय असतील, महाराष्ट्राच्या असतील, आर्थिक असतील, सामाजिक असतील घडामोडी पाहिल्या. आता राहिलेल्या पर्यावरण, विज्ञान, तंत्रज्ञान, संरक्षण, अंतरिक्ष, पुरस्कार, पुस्तके आणि क्रीडा या राहिलेल्या घडामोडी आपण इथं बघतोय. बघा, पर्यावरण घडामोडी 18वा वन अहवाल 2023चा प्रकाशित झालेला आहे. तो किती 21 डिसेंबर 2024 रोजी प्रकाशित झाला आहे. 2025चा अहवाल आहे. तो 1987 पासून 2 वर्षांनी प्रकाशित होतो. मग आता 21चा असेल, मग 23चा, मग 25चा. 18वा किती 2023चा. वन आणि वृक्ष हे क्षेत्र देशाच्या भौगोलिक क्षेत्राच्या किती टक्के आहे? वन आणि वृक्ष, ट्री आणि फॉरेस्ट कव्हर एरिया. तर हा 25% आहे. 25.17%. हा आकडा महत्त्वाचा ठेवायचा आहे. 25.17%. आता सर्वाधिक वनक्षेत्र आणि सर्वाधिक वनक्षेत्र पर्सेंटेज प्रमाण. आता सर्वाधिक वनक्षेत्र आहे एरिया वाईज, तर सगळ्यात जास्त आहे ते मध्य प्रदेश. त्यानंतर आहे अरुणाचल प्रदेश. अरुणाचल प्रदेश. मग आहे महाराष्ट्र, मग आहे छत्तीसगड आणि 5 नंबरला आहे ओडिसा. बघा, महाराष्ट्र 3 नंबरला आहे वनक्षेत्राच्या वनवृक्षाच्या ट्री आणि फॉरेस्ट कव्हरच्या एरियानुसार. पहिला आहे मध्य प्रदेश, मग अरुणाचल आणि महाराष्ट्र, मग छत्तीसगड आणि ओडिसा. बघा, त्याचबरोबर जे टक्केवारी आहे, म्हणजे त्या राज्याचं जे क्षेत्र आहे त्याच्या किती टक्के वनवृक्ष क्षेत्र आहे, तर 92%. लक्षद्वीपच्या एकूण ह्याच्या 92% आहे. मिझोरामच्या 88% आहे, म्हणजे हे बऱ्यापैकी राज्य आलं बघा मिझोराम. आणि पुन्हा अंदमान निकोबार 81%, म्हणजे 2 केंद्रशासित प्रदेशांमध्ये एक राज्य आहे. लक्षद्वीप, मिझोराम, अंदमान निकोबार. 92, 88 आणि मग 81% जवळपास त्यांचं क्षेत्राच्या एवढे क्षेत्र हे ट्री फॉरेस्ट कव्हरच आहे. सर्वाधिक खारफुटी क्षेत्र खारफुटी क्षेत्र वेटलँड म्हणजे म्हणतो आपण ते पश्चिम बंगालमध्ये आहे 42%, गुजरात 25% आणि महाराष्ट्र 6%. 3 नंबरला 42% जे सुंदरबन वेटलँड आहे त्यामुळे खारफुटी क्षेत्र हे पश्चिम बंगालमध्ये 42% आहे. महाराष्ट्र राज्य वन आणि वृक्ष क्षेत्र किती आहे? 21.25%. 25.17% हे पूर्ण देशाचं आहे, तर 21.25% हे महाराष्ट्र राज्याचं आहे. बघा, हा एक सरळ सेवेला 2 वेळा प्रश्न येऊन गेलेला आहे. छत्तीसगड ज्या महिला बाल कल्याणची सरळ सेवा झाली असेल TCSने घेतलेली, त्यामध्ये हा प्रश्न येऊन गेला आहे. वनपरिसंस्थेला ग्रीन GDP कोणती वनपरिसंस्था आहे कोणत्या राज्याने त्यांच्या वनपरिसंस्थेला ग्रीन GDPला जोडले आणि असे जोडणारे पहिले राज्य कोणते? तर छत्तीसगड. ग्रीन GDPला जोडणारे पहिले राज्य कोणते? वनपरिसंस्था छत्तीसगड. त्यानंतर बघा 2024 हे वर्ल्ड मेट्रोलॉजिकल ऑर्गनायझेशन WMOने हे वर्ष सर्वाधिक उष्ण वर्ष असल्याची माहिती दिली. 2016 हे उष्ण वर्ष होतं, त्यामध्ये आता 2024 हे सर्वाधिक उष्ण ठरलेलं आहे आत्तापर्यंत. क्युबामध्ये काय झालं? राफेल चक्रीवादळ आलं. मग त्यानंतर त्या चक्रीवादळानंतर झालेल्या नुकसानीसाठी मदत करण्यासाठी भारताने मदत पाठवली आहे. क्युबामध्ये मदत पाठवली का? राफेल चक्रीवादळानंतर. आसाममधील जी गंगा नदीतील डॉल्फिन आहे त्याचं पहिल्यांदाच काय केलं आहे? सॅटेलाइट टॅगिंग केलेलं आहे. याचा उद्देश काय असणार आहे? तर तुमच्या पर्यावरण गरजा, स्थलांतर पद्धती, अधिवास याच्या वापराची समज सगळ्यांपर्यंत पोहोचवणे. डॉल्फिनचे गंगेटिक डॉल्फिन आहेत. आसाममधील गंगेटिक डॉल्फिन आहे ते पहिल्यांदा काय केलं आहे? उपग्रह टॅगिंग केलेलं आहे. त्यानंतर पहा मसाली, गुजरात. इथे भारतातील पहिले सीमावर्ती सौर गाव, म्हणजे जे सीमावर्ती आहे, म्हणजे बॉर्डरवरचं ते सीमावर्ती सौर गाव कुठे आहे? तर मसाली, गुजरात. गुजरातमधलं जे सीमावर्ती गाव आहे मसाली, ते सौर गाव म्हणून आहे पहिले सीमावर्ती सौर गाव. भोपाळ येथे 10वा आंतरराष्ट्रीय वन मेळावा. बघा, 10th इंटरनॅशनल फॉरेस्ट गॅदरिंग आहे ते. वन मेळावा, 10वा आंतरराष्ट्रीय वन मेळावा कुठे? मध्य प्रदेश, भोपाळ येथे. याची संकल्पना वुमन एम्पॉवरमेंट थ्रू मायनर फॉरेस्ट प्रोड्यूस असताना त्यातून वुमनची एम्पॉवरमेंट घ्यायची. वुमन एम्पॉवरमेंट हे भोपाळमधील MP इथे मेळावा पार पडणार आहे. अमेरिकाने बाल्ड ईगल असंही म्हणतात. बाल्ड ईगल
जो बाल्ड ईगल आहे त्याला अधिकृत राष्ट्रीय पक्षी म्हणून डिक्लेअर केलं आहे अमेरिकेने, बाल्ड ईगलला. ओके. जामनगर भारतातील पहिले किनारी आणि जलपक्षी गणना जामनगर ते गुजरात केलेली आहे. किनाऱ्याने जलपक्षी गणना. ब्ल्यू फ्लॅग बीच. ओके. 2 जानेवारी 2025 कप्पड बीच बघा आणि कन्नूर बीच यांना केरळ, हे दोन्ही केरळमध्ये यांना काय मिळाले, ब्ल्यू फ्लॅग बीचचे प्रमाणपत्र मिळालेले आहे जानेवारी 2025. ओके. दरवर्षी दिले जातं. ओके. काही जणांना आता हे पुढील वर्षी कप्पड बीच कन्नूर बीच यांना मिळेल का नाही गॅरंटी नाही. ओके. मिळू पण शकतं किंवा दुसऱ्या बीचला पण मिळू शकतं किंवा यांना पण कंटिन्यू होऊ शकतं. ओके. कप्पड बीच आणि कन्नूर बीच केरळ. सुई मुक्त शॉक सिरीज. ओके. IIT मुंबईने सिरिंजलेस ओके शॉक सिरीज आहे आणि ही IIT मुंबईने याचा शोध लावला आहे. म्हणजे ही सुई वेदनारहित औषध वितरण व त्वचेचे नुकसान संसर्गाचा धोका कमी करते. ओके. पेनलेस आहे, एकतर पेनलेस आणि इंजेक्शनलेस. ओके. पेनलेस आणि इंजेक्शनलेस असं म्हणतो, सिरिंजलेस. तर अशी ही औषधीचे वितरण होतं, त्यामुळे काय होतं, त्वचेचे नुकसान, त्याद्वारे होणारे संसर्ग, ओके, याचं प्रमाण, याचा धोका टळतो. ओके. याचा कोण शोध लावला शॉकसिरीचा? तर IIT मुंबईने शोध लावला. चेन्नई ICMRने मद्रास डायबिटीज रिसर्च फाउंडेशनच्या सहकार्याने भारताची पहिली मधुमेह बायोबँक स्थापन केली. कुणी? चेन्नई ICMRने. मद्रास डायबिटीस रिसर्च फाउंडेशनच्या सहकार्याने भारताची पहिली मधुमेह बायोबँक. भारताची पहिली मधुमेह बायोबँक कोणी केले? चेन्नई ICMR, चेन्नई ICMRने. कुणाच्या मदतीने? मद्रास डायबिटीस रिसर्च फाउंडेशनच्या. मधुमेह बँक म्हणजे चेन्नई, लक्षात ठेवा, महत्त्वाचं आहे. डॉक्टर रुस्तम पुनावाला यांचं निधन झालं आहे. गर्भधारण रोधकाचा शोध लावलेले होते, त्यासाठी 1991ला पद्मश्री पुरस्कार प्राप्त झालेले होते. कुटुंब नियोजन आयोगाचे मानद वैद्यकीय संचालक म्हणून होते डॉक्टर रुस्तम पुनावाला यांचं निधन झालेलं आहे. ओके. संरक्षण घडामोडी बघा. 2025 हे संरक्षण मंत्रालयाने हे वर्ष इयर ऑफ रिफॉर्म्स फॉर आर्म फोर्सेस. संरक्षण मंत्र्यांनी काय केलं? हे इयर आर्म फोर्सेससाठी रिफॉर्मचं सुधारणावादी वर्ष असणार आहे. 2024 हे इयर ऑफ टेक्नॉलॉजी ॲब्सॉर्प्शन इयर होतं संरक्षण मंत्रालयाचं. टेक्नॉलॉजी ॲब्सॉर्प्शन 24 आणि रिफॉर्म्स फॉर आर्म फोर्सेस हे 25. स्पाडेक्स मिशन म्हणजे स्पेस डॉकिंग एक्सपेरिमेंट हे इस्रोने पार पाडलेलं आहे. असा पूर्ण करणारा चौथा देश तो ठरलेला आहे. अमेरिका, चीन, रशियानंतर भारत हा चौथा देश ठरलेला आहे. स्पेसमध्ये डॉकिंग एक्सपेरिमेंट केलं. डॉकिंग म्हणजे एका ठिकाणी लँड करणं किंवा एका ठिकाणी अटॅच होणं. मग 2 यंत्राळे एकाच कक्षेत चालवलीत आणि एकमेकांच्या जवळ आणून ते एकमेकांना डॉक केलीत किंवा इंटरनॅशनल स्पेस स्टेशनमध्ये जाऊन तुम्ही तुमचं सॅटेलाईट यान जाऊन तिथे डॉक केलं. ओके. तर असे स्पेस डॉकिंग एक्सपेरिमेंट करणारा भारत हा चौथा देश आहे, अमेरिका, चीन, रशियानंतरचा. ओके. डॉक्टर व्ही नारायण इस्रोचे नवीन प्रमुख. ओके. इस्रोचे नवीन प्रमुख SS सोमनाथ यांच्या आधीचे प्रमुख SS सोमनाथ त्यांच्यानंतर आलेले आहेत व्ही नारायण. डॉक्टर व्ही नारायण नाव लक्षात घ्या. 2 वर्षाचा कार्यकाळ आहे डॉक्टर व्ही नारायण. ओके. हे इस्रोचे नवीन प्रमुख झालेले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 जानेवारी 2025 या दिवशी INS निलगिरी, INS वाक्षीर आणि सुरत या 3 युद्धनौकांचे लोकार्पण केले. ओके. निलगिरी, वाक्षीर आणि सुरत. त्यानंतर बघा, लडाख आणि भारत चीन सीमेजवळ आर्मीने छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारला. कुठे? लडाख भारत चीन सीमेजवळ. कोणी? आर्मीने. अंतराळातील कचरा हाताळण्यासाठी कोणी करार केला? जपानने भारताने अंतराळातील कचरा हाताळण्यासाठी करार केलेला आहे. आपल्याला असेल आपण USA सोबत केला आहे, USSR सोबत केला आहे, तर जपानबरोबर हा करार केलेला आहे. इंडियन आर्मीने बंगलोर येथे AI इन्क्युबेशन सेंटरचे उद्घाटन केले. कोणी? इंडियन आर्मीने. कुठे? बेंगलोर येथे AI इन्क्युबेशन सेंटर. इस्रो आणि ESA यांनी मानवी अंतराळ संशोधन सहकार्य वाढवण्यासाठी करार केला आहे. मानवी अंतराळ संशोधन वाढवण्यासाठी करार कोणी केला आहे? इस्रो आणि युरोपियन स्पेस एजन्सी ESA यांनी. राष्ट्रपर्व वेबसाईट बघा. 25 डिसेंबर 2024 रोजी सुशासन दिनानिमित्त, 25 डिसेंबर 2024 हा सुशासन दिन असो. या दिनानिमित्त राष्ट्रपर्व वेबसाईटचे उद्घाटन केले. वेबसाईट आणि ॲप संरक्षण मंत्रालयाने विकसित केलेले आहे. ओके. हे महत्त्वाचं म्हणजे सुशासन दिनानिमित्त त्याचं उद्घाटन केलेलं आहे राष्ट्रपर्व वेबसाईट. ओके. हिमकवच बघा. आपण किसान कवच पाहिला होता. ओके. कीटकनाशक प्रतिबंधात्मक
कवच असा होता कीटकनाशकाविरोधी. आता DRDOने बहुस्तरीय कपडे प्रणालीचे अनावरण केलेले आहे. हे टेम्परेचर वेगवेगळ्या टेम्परेचरसाठी हे आहे. टेम्परेचर मेंटेन होतं 20 डिग्री ते -20 डिग्री सेल्सिअसपर्यंत प्रभावितता या हिमकवचाने सिद्धता केली आहे. हिमकवचामध्ये ही -डिग्री सेल्सिअस टेम्परेचरचा तुमचा तिथे चांगल्या प्रकारे यूज होण्यासाठी मिलिटरी आर्म फोर्सेस असतील, डिफेन्स सर्व्हिस असेल, त्यांच्यासाठी हा DRDOने हे बहुस्तरीय कपडे प्रणालीचे अनावरण केलेले आहे. प्रितिश नंदी चित्रपट निर्माता, पत्रकार, कवी होते, राज्यसभा खासदार होते. त्यांचं निधन झालेलं आहे. प्रितिश नंदी द इलस्ट्रेटेड वीकली ऑफ इंडिया याचे संपादक होते. शिवसेना राज्यसभा खासदार, भारतातील पहिली प्राणी हक्क संस्था पीपल फॉर ॲनिमलची स्थापना केली. 1996ला भारतातील पहिला सायबर कॅफे सुरू केला. ओके. 1977ला पद्मश्री पुरस्कार. ओके. जसे प्रितिश नंदी यांचं निधन झालेलं आहे. भारतातील पहिला सायबर कॅफे 96ला, 77ला पद्मश्री. ओके. पहिली प्राणी हक्क संस्था पीपल फॉर ॲनिमलची स्थापना. ओके. प्रितिश नंदी. पंतप्रधान नरेंद्र मोदींना कुवेतचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. ऑर्डर ऑफ मुबारक अल कबीर. कुवेतमध्ये काय केले? कुवेतमध्ये कबीर असं लक्षात ठेवा. पंतप्रधान बाल शौर्य पुरस्कार. ओके. 17 बालकांना 7 श्रेणीमध्ये पुरस्कार दिला जातो. 17 बालकांना दिला 2024चा पुरस्कार. 7 मुले आहेत, 10 मुली आहेत. बाल शौर्य पुरस्कार करीना थापा महाराष्ट्र आणि कला व संस्कृतीमध्ये केया हटकर महाराष्ट्राचे हे पुरस्कार आहेत. केया हटकर आणि करीना थापा. ओके. एकूण 17 मुलांना हा बाल शौर्य पुरस्कार प्राप्त झालेला आहे. 34वा व्यास पुरस्कार. 34वा व्यास सन्मान पुरस्कार. कोण देश को वाणी वेणू की डायरी ही कादंबरी आहे. या कादंबरीला 34वा व्यास सन्मान पुरस्कार प्राप्त झालेला आहे. लेखिका सूर्यबाला. अमेरिकेत भारतीय तरुणांना येणाऱ्या समस्यांचा शोध घेणे यासाठी हे पुस्तक लिहिलं. कोण देश को वासी वेणू की डायरी या कादंबरीतून. ओके. आणि सूर्यबाला यांनी ही कादंबरी लिहिली होती आणि त्या कादंबरीला व्यास सन्मान पुरस्कार प्राप्त झालेला आहे. ओके. त्यानंतर बघा साहित्य अकादमी पुरस्कार. विंध्याचे गद्यारूप हे समीक्षा ग्रंथ आहे. डॉक्टर सुधीर रसाळ यांनी लिहिलेला आहे. याला मराठीचा साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त झालेला आहे. तर कोकणी रंगतरंग निबंध मुकेश थळी. बघा साहित्य अकादमी पुरस्कार कोकणीचा रंगतरंग निबंध लिहिला आहे मुकेश थळी यांना हा पुरस्कार प्राप्त झालेला आहे. अरुण कपूर शिक्षक तज्ज्ञ. ओके. अरुण कपूर शिक्षक तज्ज्ञ आहेत. भूतानचा शाही सन्मान पुरस्कार त्यांना प्राप्त झालेला आहे. भारत, भूतान, ओमानमध्ये त्यांनी शाळा स्थापन केलेल्या आहेत. ओके. भूतानचा शाही सन्मान, त्यामुळे अरुण कपूर हे शिक्षक तज्ज्ञ आहेत. ओके. नावानुसार शिक्षक तज्ज्ञ आहेत. आणि भूतानचा शाही सन्मान म्हणजे भारतात तर आहे, तर त्यांनी भूतानमध्ये पण काम केलं असतं. फक्त ओमान हे लक्षात घ्या, ओमानमध्ये सुद्धा शाळा स्थापन केलेल्या आहेत. अरुण कपूर नाव. ओके. ब्रिंग इट ऑन द इनक्रेडिबल स्टोरी ऑफ माय लाईफ हे आत्मचरित्र. ब्रिंग इट ऑन द इनक्रेडिबल स्टोरी ऑफ हे आत्मचरित्र कोणाचं आहे? पॅराथलीट डॉक्टर दीपा मलिक. ओके. 2012ला अर्जुन पुरस्कार, 17ला पद्मश्री, 19ला खेलरत्न. ओके. आणि 2016ला रिओ ऑलिम्पिकमध्ये गोळाफेकमध्ये रौप्य पदक. ओके. पॅराथलीट आहे ते, दीपा मलिक. द इनक्रेडिबल स्टोरी ऑफ माय लाईफ, ब्रिंग इट ऑन. ओके. तर ऑलिम्पिकमध्ये त्यांनी रौप्य पदक पटकावलेलं होतं 2016ला. ओके. अर्जुन पुरस्कार आहेत, पद्मश्री आहेत 17ला, 19ला खेलरत्न आहेत. ओके. लिओनेल मेसी अमेरिकेचे प्रेसिडेन्शियल मेडल ऑफ फ्रीडमचा पुरस्कार मिळाला आहे. प्रेसिडेन्शियल मेडल ऑफ फ्रीडम अमेरिकेचा कोणाला? लिओनेल मेसीला. तो सध्या इंटर मायामी या क्लबकडून खेळतोय अमेरिकेचा. ओके. त्यामुळे त्याला पुरस्कार मिळाला असू शकतो. त्याचबरोबर बघा क्रीडा. कोनेरो हम्पी वर्ल्ड रॅपिड चेस चॅम्पियनशिपचे 2024 विजेते. ओके. कोनेरो हम्पी इथे आहे बघा. ओके. फेडे वर्ल्ड रॅपिड अँड ब्लिट्स चॅम्पियनशिप 2024 वुमन्स रॅपिड वर्ल्ड चॅम्पियनमध्ये ते विजेते झालेले आहेत. ओके. फिडे वर्ल्डच्या 2 स्पर्धा होत्या, एक रॅपिड होते आणि ब्लिट्स होते. ओके. ठिकाण न्यूयॉर्क येथे भारताची महिला ग्रँडमास्टर बनलेली आहे कोनेरो हम्पी. ओके. महिला ग्रँडमास्टर वर्ल्ड रॅपिड चेस 2024च्या विजेता. त्यानंतर बघा मेजर ध्यानचंद पुरस्कार. डी गुकेश बुद्धिबळपट्टू आहेत. ओके. तमिळनाडूतील आहेत. जगातील सर्वात तरुण विजेता डी गुकेश यांना ध्यानचंद पुरस्कार. हरमनप्रीत सिंग हॉकी पंजाब करते भारतीय टीमचा कर्णधार हरमनप्रीत सिंग. प्रवीण कुमार पॅराथलीट आहेत उंच उडीमधील, त्यांना उत्तर प्रदेशात त्यांना हा ध्यानचंद पुरस्कार.
ओके. प्रवीण कुमार 2024च्या ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक, 20च्या ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक प्रवीण कुमार यांना प्राप्त झालेलं होतं उंचवडीमध्ये. ओके. 20 आणि 24च्या ऑलिम्पिकमध्ये. मनू भाकर नेमबाजी हरियाणा 2024च्या ऑलिम्पिकमध्ये 2 कांस्य पदक, 2 ब्रॉन्झ मनू भाकरने जिंकलेली आहेत, हरियाणाचे आहेत. तर या 4 जणांना काय मिळालेले आहेत, खेल मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार. डी गुकेश, हरमनप्रीत, प्रवीण कुमार आणि मनू भाकर. ओके. यांना हे खेलरत्न पुरस्कार मिळालेले आहेत. अर्जुन पुरस्कार, महत्त्वाचे अर्जुन पुरस्कार बघा. सचिन खिलारी पॅरा ॲथलीट आहेत. स्वप्नील कुसळे नेमबाजी. ओके. हे महाराष्ट्राचे आहेत, कोल्हापूर. सरबजोत सिंग नेमबाजी. ओके. बघा सरबजोत सिंग आणि आपल्या मनू भाकर यांना एकत्रित इथे कांस्य पदक मिळालेलं होतं. ओके. त्याचबरोबर स्वप्नील कुसळे यांना सुद्धा नेमबाजीमध्ये कांस्य पदक मिळालं होतं. आणि सचिन खिलारी हे पॅरा ॲथलीट आहेत. असे सचिन खिलारी, स्वप्नील कुसळे आणि सरबजोत सिंग यांना अर्जुन पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. मौलाना अबुल कलाम आझाद ट्रॉफी चंदीगड विद्यापीठाला मिळालेली आहे. तेंगसिंग नोर्गे साहसी पुरस्कार 2023 ते साहसी पुरस्कार बघा. उदय कुमार हे बिहारचे आहेत, जमिनीवरील साहसगिरी आहेत. ओके. उदय कुमार, ओके, कुमार बिहार जमिनी. सयानी दास पश्चिम बंगाल. ओके. जलसाहस जलतरणपटू पश्चिम बंगालचे आहेत सयानी दास, जलसाहस जलतरणपटू म्हणून पुरस्कार मिळालेला आहे. जितीन विजयन केरळ. ओके. हवाई साहस आहे, त्यामध्ये स्काय डायव्हिंग, फ्री फॉल. ओके. अशांना हा नॉर्वे पुरस्कार मिळालेला आहे. उमेश झिरपे महाराष्ट्राचे आहे, ते गिर्यारोहक आहेत, त्यांना जीवनगौरव श्रेणी हा पुरस्कार प्राप्त झाला आहे. म्हणजे लँड झालं, वॉटर झालं आणि एअर. ओके. असे 3 पुरस्कार झाल्यानंतर हे लाईफ टाईम अचिव्हमेंट. त्या लाईफ टाईम अचिव्हमेंट कोणाला मिळालं आहे, उमेश झिरपे जे महाराष्ट्राचे आहेत, उमेश झिरपे. ओके. उदय कुमार जमीन, सयानी दास जल, जितीन विजयन केरळ एअर. ओके. काम्या कार्तिकेयन बघा 7 शिखर 7 समिट पूर्ण करणारी 17 वर्षीय तरुण महिला. 2021ला राष्ट्रीय बाल साहस पुरस्कार प्राप्त झाला होता. काम्या कार्तिकेयन 17 वर्षीय तरुण महिला आहे, जगातील 7 समिट पूर्ण करणारी 17 वर्षीय तरुण आहे, काम्या कार्तिकेयन. द बेस्ट फिफा फुटबॉल अवॉर्ड 2024 कोणाला मिळाला, 2002 कतारमध्ये पार पडले. ओके. फिफा फुटबॉल पुरस्कार 2024 व्हिनिसियस, ब्राझीलचे व्हिनिसियस आहेत. ओके. रिअल मद्रिदकडून खेळतात, आणि महिला एतना बोनमाटी स्पेनच्या आहेत, बार्सिलोनाकडून खेळतात. आणि गोलकीपर मार्टिनेज, अर्जेंटिनाचा गोलकीपर मार्टिनेज. व्हिनिसियस, ओके, एतना बोनमाटी आणि मार्टिनेज. सय्यद मुश्ताक अली करंडक T20 वर्ल्ड कप T20 करंडक असते डोमेस्टिक. मुंबई दुसऱ्यांदा विजेता ठरलेला आहे, उपविजेता मध्य प्रदेश ठरलेला आहे. दुसऱ्यांदा मुंबई विजेता ठरलेला आहे सय्यद मुश्ताक अली करंडक. ओके. 38वे राष्ट्रीय खेळ 2025. 38वे राष्ट्रीय खेळ कुठे, उत्तराखंड. 38वे राष्ट्रीय खेळ उत्तराखंड. ओके. शुभांकर मौली हा राज्यपक्ष आहे. टॅगलाईन फ्रॉम रिझॉल्व टू झेनिथ. ओके. खाली बॉटम, फ्रॉम रिझॉल्व टू झेनिथ हे त्याचं टॅगलाईन आहे. सलमान खान खो खो वर्ल्ड कपचा ब्रँड अँबॅसेडर झालेला आहे. पहिली विश्वचषक स्पर्धा नवी दिल्ली ते पार पडली. शुभांकर काय होतात, तेजस आणि तारा. ओके. हरिणा. ओके. चषक पुरुष निळा आणि महिला हिरवा. ओके. अशा पद्धतीचे ते कलर होते, निळा आणि हिरवा. ओके. मग काही महत्त्व तर नाही. तर दोन्ही विश्वचषक हे वर्ल्ड कप, खो खोचे जे वर्ल्ड कप आहेत ते भारताने जिंकलेले आहेत, महिला असतील पुरुष असतील. संतोष ट्रॉफी 2024 फुटबॉलचा अंतिम सामना हैदराबाद येथे पार पडला. विजेता पश्चिम बंगाल संघ, 33वे विजेते संतोष ट्रॉफीचे, आणि केरळ हे उपविजेता ठरलेले आहे. हैदराबाद येथे अंतिम सामना पार पडला. 2 मोठ्या क्रिकेटिंग राज्यांमध्ये, फुटबॉलच्या प्रेमी असलेल्या राज्यांमध्ये पश्चिम बंगाल आणि केरळमध्ये अंतिम सामना झालेला होता. ओके. त्यानंतर बघा, बहादूर सिंग सागू इंडियन ॲथलेटिक्स फेडरेशनचे नवे अध्यक्ष. बहादूर सिंग सागू प्रसिद्ध गोळाफेकपटू आहेत. ओके. अंजू बॉबी जॉर्ज AFIच्या ॲथलेटिक्स कमिशनपदी नियुक्ती. AFIच्या ॲथलेटिक्स कमिशनच्या अध्यक्षपदी अंजू बॉबी जॉर्ज. लांबडी प्रकारात प्रावीण्य. ओके. अंजू बॉबी जॉर्ज. जिमी कार्टर यांचं निधन झालेलं आहे. USA चे माजी राष्ट्राध्यक्ष 100व्या वर्षी निधन झालेलं आहे. जिमी कार्टर यांचं 100व्या वर्षी.
ओके. USA माजी राष्ट्राध्यक्ष, डेमोक्रॅटिक पक्षाचे नेते होते, जॉर्जिया राज्याचे गव्हर्नर होते. 77-81 ते 77-81मध्ये 39वे ते राष्ट्राध्यक्ष होते. हरियाणातील एका नावाचे गाव त्यांच्या नावावरून ठेवले, कार्टरपुरी, हरियाणामधील. त्यांच्या आई लिलियन ह्या विक्रोळ येथे आरोग्यसेवक होत्या. ओके. 2006ला लोणावळा येथे 100 कुटुंबियांसाठी घरे बांधली. 2002ला शांततेसाठी नोबेल त्यांना प्राप्त झालेलं होते. ओके. जिमी कार्टर, शांततेसाठी नोबेल प्राप्त. 100व्या वर्षी त्यांचं निधन झालं. अमेरिकेचे जुने माजी राष्ट्राध्यक्ष. ओके. तर इथे बघा, आता आपण फेब्रुवारी समाप्त झालेलं आहे. तर जे आपण आत्ता घेतलेलं होतं ते क्विकमध्ये रिव्हिजन घेऊ. 18वा वन अहवाल पाहिला आपण 2023, 2 वर्ष होतो. आणि डिसेंबर 24ला हा प्रकाशित झाला. 87पासून 2 वर्ष. ओके. 25.17 क्षेत्र आहे. MP, अरुणाचल, महाराष्ट्र, छत्तीसगड, ओडिसा हे टॉप 5. इकडे लक्षद्वीप, मिझोराम, अंदमान. ओके. सर्वात खारफुटी क्षेत्रसुद्धा पश्चिम बंगाल 42%, मग गुजरात 25%, महाराष्ट्र 6.31%. महाराष्ट्र राज्य वनवृक्ष क्षेत्र 21.25. छत्तीसगड वन परिसंस्थेला ग्रीन GDPला जोडणारे पहिले राज्य. 2024 WMAने हे वर्ष सर्वाधिक उष्ण वर्ष असल्याची माहिती दिलेली आहे. क्युबा जानेवारी 2025मध्ये आलेल्या राफेल चक्रीवादळानंतरही भारताने मदत पाठवली. ओके. क्युबाला गंगेटिक डॉल्फिनचे उपग्रह टॅगिंग केलेले आहे. त्यानंतर मसाली, गुजरात सीमावर्ती सौरगाव मसाली. ओके. भोपाळ येथे 10वा आंतरराष्ट्रीय वन मेळावा. अमेरिका बार्ड ईगल हा राष्ट्रीय पक्षी. ओके. ब्ल्यू फ्लॅग बीच, कप्पड आणि कन्नूर बीच यांना प्रमाणपत्र मिळालेले आहे. कुठे आहे बघा ते, कप्पड बीच आणि कन्नूर बीच, केरळ. ओके. आणि ब्ल्यू फ्लॅग बीच. सुईमुक्त शॉक सिरीज IIT मुंबईने शोध लावले. वेदनारहित औषध वितरणाने त्वचेचे नुकसान आणि संसर्गाचा धोका कमी करण्यासाठी. पुढील बघा, चेन्नई ICMRने मद्रास डायबेटीस रिसर्च फाउंडेशनच्या वतीने पहिली मधुमेह बायोबँक. कुठे आहे? चेन्नई. रुस्तम पुनावाला, गर्भधारण रोधकाचा शोध. रुस्तम पुनावाला यांचं निधन. पद्मश्री प्राप्त. ओके. संरक्षण व अंतरिक्ष 2025 संरक्षण मंत्रालयाने हे इयर ऑफ रिफॉर्म्स फॉर आर्म फोर्स हे साजरे केलेले आहे. इयर ऑफ रिफॉर्म्स फॉर आर्म फोर्स. 2024 हे काय होतं? टेक्नॉलॉजी ऑब्झर्वेशन होतं. 25 हे काय होतं? इयर ऑफ रिफॉर्म्स फॉर आर्म फोर्स होतं. SPA-DEX मिशन बघा, इस्रो स्पेस डॉकिंग एक्सपेरिमेंट इस्रोने पार पाडलेला आहे. असे पूर्ण करणारा तो 4था देश आहे. अमेरिका, चीन, रशिया, नंतर इंडिया. त्यानंतर बघा, डॉक्टर व्ही नारायण. पुढे बघा, इस्रोचे नवीन प्रमुख झालेले आहेत S सोमनाथ नंतरचे, आणि आता 2 वर्ष कार्यकाळ असणार आहे. इस्रो नवीन चेअरपर्सन कोण? व्ही नारायण. लक्षात घ्या. लडाख भारत चीन सीमेजवळ आर्मीने शिवाजी महाराजांचा पुतळा उभारलेला आहे, अश्वारूढ पुतळा. अंतराळातील कचरा हाताळण्यासाठी जपान आणि भारतामध्ये करार झालेला आहे. AI इन्क्युबेशन सेंटरचे उद्घाटन इंडियन आर्मीने कुठे केले? बेंगलोर येथे. त्यानंतर राष्ट्रपर्व वेबसाईट बघितली. हिमकवच बघितलं आपण, DRDOने केलेलं. त्यानंतर प्रितीश नंदी राज्यसभा खासदार होते. इलस्ट्रेटेड वीकली ऑफ इंडियाचे संपादक, शिवसेना राज्यसभा खासदार. 96मध्ये भारतातील पहिला सायबर कॅफे, प्राणी हक्क संस्था पीपल फॉर ॲनिमलची स्थापना. 77ला पद्मश्री. ओके. कुवेतचा ऑर्डर ऑफ मुबारक अल कबीर हा पुरस्कार नरेंद्र मोदी यांना प्रदान करण्यात आलेला आहे. बालशौर्य पुरस्कार, प्रधानमंत्री बालशौर्य पुरस्कार 17 जणांना मिळाला. 7 मुले 10 मुली. बालशौर्य पुरस्कार करीना थापा महाराष्ट्राच्या, आणि कला संस्कृती पुरस्कार KA हटकर ह्या सुद्धा महाराष्ट्राच्या 2 व्यक्तींना हा पुरस्कार प्राप्त झाला. एकूण 17 आहेत, त्यातले 2 महाराष्ट्र आहेत. 34वा व्यास सन्मान पुरस्कार कोण देसको वासी वेणू की डायरी. ओके. ही कादंबरी आहे. लेखिका सूर्य बाला. अमेरिकेत भारतीय तरुणांना येणाऱ्या समस्यांचा शोध घेणे हे त्याचं कार्य होतं. ओके. त्यानंतर बघा पुढे, साहित्य अकादमी पुरस्कार सुधीर रसाळ्यांचं विद्यांचे गद्यरूप. कोकणीचा रंगतरंग निबंध मुकेश थळी. सुधीर रसाळ्यांचं विद्यांचे गद्यरूप ह्याला साहित्य अकादमी पुरस्कार 2024 प्राप्त झाला आहे. समीक्षा ग्रंथ आहे तो. अरुण कपूर, शिक्षक तज्ज्ञ. भूतानचा शाही सन्मान पुरस्कार, त्यासाठी त्यांना अरुण कपूराने शिक्षक तज्ज्ञ हे त्यांना भूतानचा शाही सन्मान पुरस्कार प्राप्त झाला आहे. ब्रिंग इट ऑन, पॅराथलीट दीपा मलिक यांचं आत्मचरित्र. 19ला खेलरत्न पुरस्कार. 2016 रिओ ऑलिम्पिकमध्ये गोळाफेकमध्ये रौप्य पदक. लिओनल मेसीला फ्रीडम मेडल मिळालं अमेरिकेचं.
प्रेसिडेन्शियल फ्रीडम मेडल. क्रीडामध्ये कोनेरो हंपो वर्ल्ड रेस चॅम्पियनशिप 2024च्या महिलाच्या विजेता ठरलेल्या आहेत. न्यूयॉर्क येथे भारताची पहिली महिला ग्रँड मास्टर. मेजर ध्यानचंद पुरस्कार बघा, मेजर ध्यानचंद पुरस्कार कोणाला? डी कुकेश बुद्धिबळपटू. हरमनप्रीत सिंग हॉकीचा कर्णधार. प्रवीण कुमार पॅराथलेटिक उंच उडी सुवर्णपदक 2024च्या ऑलिम्पिकमध्ये. 20च्या ऑलिम्पिक्समध्ये सुद्धा रौप्य पदक. मनू भाकर 2 कांस्य पदक विजेती. ओके. आणि महत्त्वाचे अर्जुन पुरस्कार म्हणतात तर सचिन खिलारी, स्वप्नील कोसाळे आणि सरबजोत सिंग. तेंगसिंग नॉर्गे पुरस्कार उदयकुमार बिहार लँडवर. सयानी पश्चिम बंगाल जलसाहस. जितीन विजयन केरळ हवाई साहस. उमेश झिरपे महाराष्ट्र गिर्यारोहक जीवन गौरव श्रेणी. उमेश झिरपे महाराष्ट्राचे गिर्यारोहक आहेत, त्यांना जीवन गौरव श्रेणी पुरस्कार प्राप्त. काम्या कार्तिकेयन 7 शिखर 7 समिट चॅलेंज पूर्ण करणारी 17 वर्षीय तरुण महिला. 21 राष्ट्रीय बाल साहस पुरस्कार. ओके. 2021चा राष्ट्रीय बाल साहस पुरस्कार मिळाला आहे. आता 7 शिखर पूर्ण करणारी 17 वर्षीय तरुण महिला काम्या कार्तिकेयन. बेस्ट फिफा फुटबॉल अवॉर्ड विनिशियस एथनाबॉर्माटी मार्टिनेज. ओके. सय्यद मुश्ताक अली क्रिकेट मुंबई विजेता ठरलेले आहे. सेकंड टाईम मध्य प्रदेश उपविजेता ठरलेले आहे. 38वे खेळ राष्ट्रीय खेळ 2025 कुठे पार पडणार आहेत? उत्तराखंड. ओके. मौली राज्य पक्ष आहे. टॅगलाईन काय? फ्रॉम रिझॉल्व टू झेनिथ. 38वे राष्ट्रीय खेळ उत्तराखंड. सलमान खान खो खो वर्ल्ड कप ब्रँड अँबॅसेडर. तेजस तारा हरिण आणि हे नवी दिल्ली येथे पहिली विशेष स्पर्धा पार पडलेली आहे. संतोष ट्रॉफी 2024-25 फुटबॉलचा अंतिम सामना हैदराबाद येथे झाला. पश्चिम बंगाल वर्सेस केरळ आणि पश्चिम बंगालने संतोष ट्रॉफी जिंकलेली आहे. बहादूर सिंग सागू प्रसिद्ध गोळाफेकपटू आहेत, पण इंडियन ॲथलेटिक्स फेडरेशनचे नवे अध्यक्ष. अंजू बॉबी जॉर्ज AFIच्या ॲथलेटिक्स कमिशनच्या अध्यक्षपदी निवड झालेली आहे. ओके. AFIच्या ॲथलेटिक्स कमिशनच्या अध्यक्षपदी. लांब उडी प्रकारात प्रावीण्य. जिमी कार्टर यांचे निधन झालेले आहे. USAचे माजी राष्ट्राध्यक्ष. 100व्या वर्षी निधन. डेमोक्रॅटिक पक्षाचे. त्याचबरोबर 77 ते 81-39 राष्ट्राध्यक्ष आणि 2002ला त्यांना शांततेसाठी नोबेल पारितोषिक प्राप्त. ओके. इथे फेब्रुवारी 2025 हे करंट अफेअर इथे पार पडते. फेब्रुवारी तसं पाहता लहान होतं, जानेवारी करंट अफेअर हे मोठं होतं. ओके. यानंतर आपण पाहू फेब्रुवारी तसं महिना लहान असल्यामुळे त्याच्यात न्यूज पण कमी असतात. ओके. याच्यानंतर आपण मार्च पाहू. कम्पॅरेटिव्हली मार्च तर थोडं जरा जास्त असेल न्यूज वगैरे. ओके. तर इथे आपण थांबू आणि भेटू मार्चमध्ये.